स्वागत है दोस्तों आपके भाई के हिंदी मराठी वाले व्लॉगिंग वाले चैनल पे। तो आज तुम्हारा भाई जा रहा है ना विरार में एक सुंदर ऐसा मंदिर है जिसको विजिट करने के लिए जा रहा है मैं, जिसका नाम वज्रेश्वरी मंदिर है। बहुत से जनों को मालूम रहेगा जो विरार वसई साइड के है। तो आज है ना मैं अकेला नहीं जा रहा हूँ, एक्चुअली जाने वाला था सोलो, लेकिन अपना एक दोस्त है जो मेरा सब्सक्राइबर है, उसने मेरे को डीएम किया था कि भाई इधर जा रहे हो क्या। तो वैसे सोचा मैं अकेला ही जा रहा हूँ, तो सोचा उसको भी साथ लेके जाता हूँ। तो फर्स्ट टाइम वो ब्लॉग में आने वाला है। तो अब मैं जा रहा हूँ विरार से वज्रेश्वरी। तो विरार स्टेशन पे बस लगती है, तो कंप्लीट आपको गाइड करने वाला हूँ कि कौन सा बस जाएगा, कितना समय लगेगा और कितना चार्जेस लगेगा अपने को वज्रेश्वरी जाने के लिए। तो लास्ट तक वीडियो में बने रहे, और जो भी नए हो तो चैनल को ज़रा सब्सक्राइब मार दो, और अगर वीडियो अच्छा लगेगा ना तो लाइक भी करो। तो कंप्लीट लास्ट तक वीडियो देखो। लेट्स गो दोस्तों, यहाँ से विरार स्टेशन के लिए आते और यहाँ पे उतर के ही ना इधर बस डिपो है, चाहे तो पीछे अपना एक तालाब है, तो यहाँ पे बस लगती है। तो यहाँ पे ना सिरसाट के लिए और वज्रेश्वरी के बस रहते हैं, लेकिन वज्रेश्वरी के लिए बस नहीं रहेगी ना दोस्तों, तो सिरसाट की बस पकड़ो। सिरसाट से उतर के ना वज्रेश्वरी के लिए एक और बस रहती है। तो अभी देखते हैं अपन के लिए अपन को डायरेक्ट सिरसाट मिलती है या वज्रेश्वरी की बस मिलती है। लेट्स गो, यहाँ पे बस आहे। आपला मित्र भेटला आहे, सबस्क्रायबर पण आहे आणि इंस्टाग्रामचा मित्र पण आहे। अनएक्सपेक्टेड झाला, तो हर वेळेला विचारत होता भाई जा रहे का। तो फाइनली भाई आ चुका है। अभी जाते अपन, बस देखते, बस का राह दिखती, इधर बस लगा है, पूछते कौन सा है बस। तो बस तो आई नहीं, लेकिन सुंदर ऐसा माहौल बन गया है, बारिश आ रही है मस्त एक नंबर। और आज संडे है ना, तो आज चल जाएगा भाई एकदम खतरनाक। क्लाउड्स देखो पूरा काला, एक नंबर। एक बस आली आहे, बघूया आता ही कुठे जाते। ती तिकडून का बस भेटली नाही, इथून बघूया। सिरसाट के लिए ना बस पकड़ लिया, अभी रोड पे ही मिली, क्योंकि इधर से ना बस नहीं जा रही थी स्टॉप के, इधर से पकड़ ले जाते इधर सिरसाट। तो दोस्तों अभी हम उतर चुके हैं सिरसाट पाटा। यहाँ से है ना अपने को बस मिलेगी, और अपने को है ना विरार से है ना सिरसाट के लिए 25 रुपये का टिकट मिला। 25 भाई का 25 और मेरा 50 हो गया। तो अभी है ना इधर से अपन है ना इधर अपने को लगेगी बस वज्रेश्वर के लिए। और ये ऐसा कुछ माहौल है, बारिश के टाइम बारिश है, तो उसके लिए पूरा रोड गीला हो चुका है। अभी देखते हैं अपन कब तक अपने को वज्रेश्वरी के लिए बस मिलती है। वज्रेश्वरी के लिए बस है, चलो भाई बस मिल गए भाई, बस फाइनली भेटली। काय रे अभी उतर, अभी जस्ट उतरे थे और तुरंत बस आ गई। तो लफड़ा हो जाता ना, 15-20 मिनट रुकना पड़ता था। हुआ है ट्रॅफिक लगा है, याला ट्रॅफिक लय मोठी लागली मित्रांनो। बघा इकडून ते इथपर्यंत फुल ट्रॅफिक, गाडी मगातून अडकलीच आहेत। क्या हुआ लफड़ा, ट्रॅफिक लागलं, ट्रॅफिक आहे ना। ट्रॅफिकमध्ये ना 5 मिनटं गाडी पुढे जाते ना, 10-15 मिनटं गाडी थांबते कंटिन्यू। आता किती 11:30 वाजले, वाटत नाही 1 वाजेपर्यंत पण पोहोचते। त्यामुळे ना मला असं वाटतं ना गणेशपुरीचा जायचा आमचा प्लॅन आहे ना, तो फक्त कॅन्सल करावा लागेल तिकडे, कारण महादेवांचं आहे ना सुंदर असं मंदिर आहे तिथे। तिथे हॉट स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याचे ते तलावसारखं आहे, तिकडे जायचं होतं। वाटत नाही तिकडे जायला भेटेल, तर रिटर्न पण आपल्याला जायचं आहे, निघाली नशीब। चलो भाई बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो। फायनली 3.5 तासानंतर आहे ना आपण उतरलो वज्रेश्वरीला, आणि इथून मंदिराचं दर्शन दिसतंय। बसने थांबवलं आहे तिथे, आणि एवढा लेट झाला ना भाई, क्या बोलू, फट्टे ट्रॅफिक। आणि सॅटर्डे संडेला जर तुम्ही या रस्त्याने येत असाल ना, तर कुठून पण येऊ नका, इतना पब्लिक रहता है ना, इतना रश रहता है की भाई 3.5 तासानंतर फायनली आता उतरलो। आणि याला वज्रेश्वरीला आम्ही जी तिकीट काढली ना सिरसाटवरून, 42 रुपये पर पर्सन होते।
आता जाऊया मस्तपैकी दर्शन घेऊया. हे बघा सुंदर असं मंदिर आहे. चलो दर्शन घेऊया. तर मित्रांनो इथे आल्यावर आहे ना मस्तपैकी थाळी बिळी भेटते दर्शनासाठी आणि इथे आपलं मंदिर आहे. चला जाऊया आणि दर्शन घेऊया. वज्रेश्वरी देवी मंदिर महाराष्ट्र के पालघर जिले में लगभग 75 किलोमीटर दूर वज्रेश्वरी नाम के स्थान पर स्थित है. यह मंदिर माता पार्वती के अवतार वज्रेश्वरी देवी को समर्पित है. मित्रांनो और इसके वज्रेश्वरी इतिहास देवीच्या मराठा दर्शनासाठी किती साम्राज्य पब्लिक आले और बघा. के काल में आता आपला जुड़ा हुआ नंबर कधी लागतोय ना. इस भव्य मंदिर का निर्माण 1739 में मराठा लाईन साम्राज्य अशी के महान योद्धा म्हणून आतमध्ये चिमाजी गेले. अप्पा चलो द्वारा कराया गया. बघूया कधी दर्शन भेटतं. चिमाजी अप्पा जब पोर्तुगालियों के कब्जे वाले वसई के किले को जीतने के अभियान पर निकले थे, तब उन्होंने यह देवी से प्रार्थना की थी. किले को फतह करने के बाद अपनी जीत की मन्नत पूरे करने और देवी को धन्यवाद करने के लिए उन्होंने इस विशाल पत्थर में मंदिर का निर्माण किया था. तर मित्रांनो सुंदर असं दर्शन झालं आपलं. आता आहे ना बाकीच्या देवांचं पण दर्शन घेऊया, कारण इथे महादेवांची पण सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि हनुमानांचे पण मंदिर आहे. असे खूप सारे मंदिर आहेत इथे जवळपास. तर त्यांचं दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण दाखवतो. मित्रांनो ते जर पाय ठेवला ना तर पूर्ण पायाचे सालटे निघतील. असं गरम झालं आहे आणि ऊन एवढं लागतंय ना काय विचारू. आता आम्ही पण आहे ना चप्पल खालती ठेवली आहे. त्याचं वरती पायण्याने येत होतं ना तेव्हा पूर्ण अक्षरशः पाय ठेवण्याचा ह्याचं नव्हतं. पूर्ण पाय जळजळत आहेत. पण आता वरती आलं आहे ना जरा आराम करा. आणि इथे आहे ना हे बघा इथे असं पायाखाली ठेवण्यासाठी म्हणजे थंड होते. पाडणं पाणी होत आहे. चल इथे महादेवांचं सुंदर असं दर्शन घ्या. चला तर मित्रांनो इथे महादेवांचे ना 3 पिंड आहेत सुंदर सुंदर असे. मस्तपैकी महादेवांचं दर्शन घेतलं. आणि ना या साईडला पण कुठलं तरी मंदिर आहे. बघूया आता कुठलं आहे ते एवढं काय मला माहीत नाही, पण बघूया दर्शन घेऊया. चला तर मित्रांनो इथे आहे ना महादेव हनुमानांचं सुंदर असं मंदिर आहे. हे बघा चला हनुमानांचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो सुंदर असा ना मंदिराचा कळस दिसतो इथून. आणि इथून असं वरती आल्यावर आहे ना इथे शौचालय आहे लेडीज आणि जेंट्स लोकांसाठी. आणि वरती आहे ना आराम करायसाठी आहे. तर खूप जण पब्लिक वरती गेले. पण ह्या उन्हात नाही ना आता फक्त घरच्या प्रवासाचीच वाट बघतोय, कारण आता लय थकलो आहे आणि भूक पण लय लागली आहे. तर म्हटलं आता बघूया बस किती वाजता भेटते आपल्याला. आणि तसं मग नियोजन करून आहे ना सीधा आपण परतीच्या प्रवासाला जाऊया विरारला. काय बरोबर ना मित्रांनो दर्शन घेऊन आलो मस्त नाही ना भजीपाव खायला बसला. जरा पेट पूजा करूया. आता घरी झालं ना करून निघायचं आहे, कारण जास्त वेळ थांबलो ना तर तिथं पुन्हा आम्हाला ट्रॉफिक भेटणार. तर ट्रॉफिक भेटला तर पुन्हा लफडा होणार. घरी जायपर्यंत 5 वाजता मस्त फटाफट करूया आणि निघूया परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो सुंदर असं दर्शन झालं आणि जरा पेटपूजा पण झाली. आता बसची वाट बघूया. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा आपल्या भावाला. आणि भरभरून व्हिडिओ शेअर करा ताकी सर्वांकडे हा आपल्या तुमच्या भावाचा व्हिडिओज आहेत. तर नक्कीच कमेंट करून सांगा. जय शिवराय.